नुकत्याच बदलापूरच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये विरोधकांनी आता सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे। पोलीस हे सरकारच्याच इशाऱ्यावरती काम करतात असाही विरोधकांचा आरोप आहे। एवढं उशिरा टेस्टला बालकाला पाठवलं जाईल, उशिरा जेवढा डिले करता येईल तेवढा डिले करायचा हा पोलीस यंत्रणेचा प्रयत्न होता। जेणेकरून पुरावे पुढे येऊ नयेत आणि सरकारने पूर्णपणाने पोलीस यंत्रणेने हलगर्जीपणा केलेला आहे। पोलीस यंत्रणा सरकारची बटीक म्हणून आज काम करते। सरकारच्या डोळ्याकडे बघून हे गुन्हे नोंदवतात, ऍक्शन घेतात, पण आपल्याबरोबर काम करणाऱ्यांचे प्रत्येक गुन्हा दडवण्याचा प्रयत्न करायचा। पहिली चौकशी ही झाली पाहिजे की 6 दिवस FIR घेण्यासाठी का झाले, पोलिसांवर दबाव कोणाचा होता। कारण आपण पाहतो नेहमी की काही घटना घडली की अधिकाऱ्यांना आपण बदली करून टाकतो, कोणा सस्पेंड करून टाकतो, पण राजकीय प्रेशर कोणाचं होतं ह्याचा विचार कोणी केलाय का? ती शाळा कोणाची आहे? ती शाळा कोणाची असताना ते आपटे नावाचे जे गृहस्थ जे ट्रस्टी आहेत ते पुढे आलेत का? बरं, ज्या दिवशी FIR घेतली त्या दिवशी देखील 10 तास त्या महिलेला का बसवलं तिथे? मग ते प्रेग्नेंट होते ही वेगळी गोष्ट, पण 10 तास बसवणं ही देखील एक चुकीची गोष्ट आहे। त्या आई वडिलांच्या भावना त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत आणि मला वाटतं पीडित त्या मातेची किंवा पालकांची भूमिका गांभीर्यानं सगळ्या प्रशासनाने घ्यावी आणि याही व्यवस्थापनानं त्या ठिकाणी चुका मान्य करत त्या ठिकाणी या गोष्टीला सामोरं जाण्याची आवश्यकता आहे। एक चांगल्या पद्धतीनं एक ज्याला ॲक्शन प्लॅन बोलतो किंवा त्या ठिकाणी रोडमॅप बोलतो तशा पद्धतीने एक नियमावली किंवा गाईडलाईन सरकारने तयार करायला पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।